कागदपत्रांअभावी 50,000 लाडक्या बहिणी अपात्र. नाशिक जिल्ह्यात 13,66,664 अर्ज मंजूर. नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य महिलांची धावपळ सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. नाशिक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14,17,252 अर्ज प्राप्त झाले असून त्यात पडताळणीनंतर 13,66,664 अर्ज मंजूर करण्यात आले. म्हणजे जवळपास 50,588 लाडक्या बहिणींचे अर्ज कागदपत्रांअभावी नामंजूर झाले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 14,17,252 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची तालुका स्तरावर छाननी करण्यात आली असून आतापर्यंत 13,66,664 अर्जांना तालुका समितीने मान्यता दिली आहे. तर 50,588 अर्जांमध्ये त्रुटी असल्याने अर्ज तात्पुरते अमान्य करण्यात आले असून त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान तालुका समितीने स्वीकृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात सुमारे 1,43,683 लाभार्थी महिलांचे खाते आधार लिंक नसल्याने या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यातील बहुतांश लाभार्थींनी आता बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक केले आहे. 93% अर्ज मंजूर. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जापैकी 7,38,017 अर्ज हे ऑफलाईन जमा झाले असून 6,79,235 अर्ज हे ऑनलाईन नोंदवले गेले आहेत. त्यातील 2,067 अर्ज तपासणीचे काम सुरू आहे. जवळपास 93% अर्ज मंजूर झाले आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.